नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय लोकशाही न्यूज रूम लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. होळी सण हा अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पुण्यात आणि मुंबईत सार्वजनिकरित्या होळी सण आणि एकूणच पहिल्या दिवशीची होळी, दुसऱ्या दिवशीचं धुलीवंदन सार्वजनिकरित्या समारंभ साजरा करण्यास निर्बंध लावण्यात आलेले आहेत. थेट आपण लोकांकडून या प्रतिक्रिया घेणार आहोत की होळी सणावर निर्बंध जे लावलेले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत की नाही. थेट जाऊयात जळगावात. आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. मंगेश, काय नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत? निश्चितच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर राज्य शासनाने जे आहे होळी सणावरती बंदी आणलेली आहे. खरं सामान्य जनतेला नेमकं काय वाटतं आपण जळगाव जिल्ह्यातील नागरिकांकडून जाणून घेऊया. मॅडम, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, आता राज्य सरकारने जे आहे होळी सणावरती बंदी आणली आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे होळी सण हा आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे, परंतु लोक त्याचा अतिरेक करतात, त्यामुळे काहीतरी बंधनं पाळली पाहिजे. आता माझी मुलगी आहे, ती होळी खेळायला ती म्हणते की नाही मी होळी खेळणारच, पण मी तिला सांगितलं आहे की जरी तुझे मित्रमैत्रिणी आली तरी तुम्ही काहीतरी गोडधोड खाऊन तो सण साजरा करा. आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं तर राज्य शासनाने होळी सणावर बंदी आणलेली आहे, मात्र एकीकडे जे आहे अनेक सामाजिक लोक आहे हे कुठेतरी नाराज झाले आपल्याला वाटतं. दरवर्षी हा होळीचा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा होत होता, पण अशा कोरोना या परिस्थितीत प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या जीवाची काळजी घेण्यासाठीच प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्या याच्यानुसार जबाबदारीनुसार जे आदेश वरते त्या आदेशाचे पालन करायला पाहिजे. निश्चितच आदेशाचे पालन करायला पाहिजे. सर, आता मागील अनेक जे सणवार आहेत ते कोरोनामुळे खरं तर रद्द करण्यात आलेले आहे, आता होळी सण देखील रद्द करण्यात आलेला आहे, काय आपल्याला वाटतं? बघा कसं आहे की रंगाचा बेरंग करणारं हे सरकार आहे. ज्या धर्माच्या वोट बँकेवर हे महासत्तेमध्ये बसले, आज खुर्ची घेऊन बसलेले आहेत, आमचेच सण आल्यावर यांना निर्बंध लादले जाण्याची कल्पना कशी सुचते? हे अतिशय म्हणजे आमचे सण आले की त्यांना व्यसन लावायचं हे त्यांचं नेहमीचंच झालेलं आहे. आम्ही येणारी होळी ही आम्ही नियमांना पाडून आम्ही साजरी करणार आहोत. आम्हाला काही त्यावरती निर्बंध तुम्ही लावा, नक्कीच लावा, पण आमचे सण, आमची संस्कृती, आमची हिंदू धर्माची संस्कृती येणारी पिढीला आम्हाला दाखवायचं आहे. ही चालू पिढी ऑनलाईनच्या भाऊगर्दीमध्ये ही पिढी संस्कृती विसरत चाललेली आहे आणि हे सण जर विसरत जातील आपली येणारी पिढी तर मग याला अर्थच राहणार नाही. सण उत्सव काय असतं हे त्यांना समजणारच नाही आणि संस्कृती लयाला जाईल असं मला वाटतं. म्हणून मी या ठिकाणी या सरकारला सांगेल, एकीकडे सरकार म्हणतं माझी कुटुंब माझी जबाबदारी, मी म्हणेल माझा सण माझी जबाबदारी. म्हणून मी सरकारला विनंती करेल की काही निर्बंध लावा, पण ही संस्कृतीचं जोपासणं व्हायला पाहिजे. ही संस्कृती टिकायची असेल तर सण उत्सवांवरती निर्बंध लावणे चालणार नाही. एकीकडे नियम लादले पाहिजे, मात्र कुठेतरी बंदी आहे ही नको असं मत व्यक्त होते. काका, आपल्याला काय वाटतं? नाही, होळी हा सण खरोखर चांगला सण आहे. होळी ही साजरी झाली पाहिजे, पण त्याबरोबर नियमाचं पालन म्हणजे थोडंफार म्हणजे गर्दी करू नये किंवा जवळ अंतराने उभे राहिले तर होळी हा सण केलाच पाहिजे. धुरवडच बंदी आणा, पण होळीवर बंदी आणू नका असं माझं प्रांजल मत आहे. कारण हा होळी सण दरवर्षी साजरा केला धार्मिक सण आहे, त्याच्यावर बंदी आणून फायदा काहीच नाही. लोकांचा उत्साह म्हणजे विरून जातो. त्यापेक्षा होळी करू द्या, पण धुरवडच बंदी आणा असं माझं मत. निश्चित काका, आपल्याला काय वाटतं? खरं तर आता राज्य सरकारने बंदी आणली आहे होळी सणावरती. होळी सण खरोखरच चांगला आहे, पण त्या होळीचे गुण प्रत्यक्ष घेणं प्रत्येकावर अवलंबून आहे. हे जो घेईल तरच होळीचा सण करण्यात मजा आहे, नाही तर मजा नाही. निश्चित आपण बघू शकतो की खरं तर एकीकडे राज्य शासनाने जी होळी सणावर बंदी आणलेली आहे, मात्र हे बंदीला खरं तर सामान्य जनतेतून विरोध होतो आहे. एकीकडे निर्बंध हे नक्कीच लादले गेले पाहिजे, मात्र जे काही सणवार आहेत यावरती बंदी नको असंच मत जे आहे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे. तर काही नागरिकांचं मत आहे स्वतःच्या जीवाची काळजी घेण्यासाठी निर्बंध जे लावले आहेत ते बरोबर आहेत, तर काहींचं मत असं आहे की संस्कृती जोपासणं देखील तितकंच गरजेचं आहे. थेट जाऊयात औरंगाबादमध्ये. सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तर सचिन, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? धुलीवंदन सण हा मोठ्या थाटामाटामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा सण साजरा करत असतो, नातेवाईकांसोबत सण साजरा करतो. परंतु यावर्षी कोरोनाचं संकट आहे, यामुळे हा जो सण आहे हा अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. काय वाटतं नागरिकांना जाणून घेऊयात, कारण हेच आदेश सरकारने दिलेले आहेत. तर काय सांगशील, मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा केला जाणारा धुलीवंदन सण आता अतिशय साधी पद्धतीने साजरा केला जाणार आहे,
त्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये कोरोनाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि लोक निष्काळजीपणा पण करत आहेत. जर आपण धुलीवंदन हा सण जे आहे आपला धुळवड सण आहे ते जर आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला तर लोकांचं जे निष्काळजीपणा आहे ते जास्तच आता चालू आहे. त्यामुळे अजून कोरोनाचा प्रसार जास्त वाढेल का हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे जे प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की जशी आपली शिवजयंती साजरा झाली तसेच आपले वेगवेगळे सण जे आहेत ते खूप साध्या पद्धतीने साजरा झाले या वर्षीचे, तसेच जसेच हे धुळवड जे सण आहे तो पण आपला साध्या पद्धतीने साजरा करावा हा निर्णय जे आहे ते मला तर अत्यंत आवश्यक आणि चांगला निर्णय घेतलेला आहे असं वाटते. नक्कीच कोरोनाचा संसर्ग पाहता निर्णय महत्त्वाचा वाटतोय. दादा तुम्ही काय सांगणार, वेगळे वेगळे सण आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने साजरे झालेत. आता धुलीवंदन सुद्धा सरकारच म्हणते साध्या पद्धतीने साजरा करा, तुम्हाला काय वाटतं? साध्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे, कारण आपण सण जर आपल्या घरामध्ये जर साध्या पद्धतीने साजरा केला तर कोरोना वाढणार नाही. आणि सरकार हे फक्त जनतेच्या संरक्षणासाठीच करते ना. सरकारला थोडी आनंद होणार आहे का याच्यामध्ये लॉकडाऊन लागावं किंवा पेशंट वाढावे, त्यामुळे साध्या पद्धतीमध्येच करायला पाहिजे. लोक नियम ऐकत नाही तर सुद्धा लोक मास्क वापरत नाही, नियम वापरत नाही, सॅनिटायझरचा वापर करत नाही, गर्दीमध्ये जातात, याने लोकांचंच नुकसान होणार आहे ना. नक्कीच लोकांचं नुकसान होणार असं बोललं जातं आहे. काका तुम्ही पाहिले लोक नियम ऐकत नाहीत, गर्दी करतात, मास्क वापरत नाहीत. मग अशामध्ये धुळवड जे सण आहे आपण त्याला धुलीवंदन म्हणतो ते अतिशय साध्या पद्धतीने साजरी करायचं सांगते सरकार, तुम्हाला काय वाटतं? साध्या पद्धतीनं सरकार जे आपलं सण साजरा करायला पाहिजे, कारण आता मागचे जे एवढे सण झाले तेवढे सगळे साध्या पद्धतीनंच झाले. आणि आता आपल्याला जे हे करायचे तर ते साध्या पद्धतीनंच करायला पाहिजे, कारण त्या धूमधडाक्यात होऊ शकत नाही. कारण सरकारच्या सांगण्याप्रमाणे आपल्याला साध्या पद्धतीनेच करायला पाहिजे. नक्कीच सण हे अतिशय साध्या पद्धतीने साजरे करायला पाहिजेत. दादा तुला काय वाटतं, तुला आनंद करू वाटत नाही का मग सण साध्या पद्धतीने साजरा होणार आहे? नाही, बरोबर आहे, तुम्ही जे बोलता ते योग्य आहे. आता कारण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आपल्याला काळजी घेणं खूप आवश्यक आहे, कारण हे दिवसेंदिवस खूप वाईट दिवस येत आहे. आबाबी जे बोलले ते आपलं जे साधारण पद्धतीने सण आपला करण्यात यावा, त्यामुळे कारण की नक्कीच आपण कोरोनाशी झुंज देऊ शकतो. तुम्ही कसा सण साजरा करणार आहेत, मोठ्या उत्साहात करणार का साध्या पद्धतीनं? मग आम्ही साध्या पद्धतीने साजरा करणार आहे. मला फक्त सरकारला एकच विनंती आहे, सरकारने गरिबाचा पण विचार करा आणि सामान्य माणसं पण विचार करा. लॉकडाऊन सरकारने लावू नये हां, कारण आज गरीब मरतोय हां, गरिबाला आज खायला काही नाही, सगळ्याचे कामधंदे गेलेले आहे हां. फक्त सरकारने हाच एक विचार करा हां. आणि तुम्ही नियमांचं पालन करणार म्हणजे लॉकडाऊन लागणार नाही. नक्कीच आपण पाहतोय की औरंगाबादकर जी जनता आहे ती म्हणत आहे आम्ही नियमांचं पालन करू, लॉकडाऊन लावू नका किंवा तुम्ही जे काय धुलीवंदनाचे देखील नियम घालून दिलेले आहेत आम्ही ते काटेकोरपणे पाळू, परंतु कुठल्याही प्रकारे लॉकडाऊन लावू नका म्हणजे आम्ही सुद्धा याला सहकार्य करू असं आता औरंगाबादकरांकडून बोललं जात आहे. एकंदरीतच कोरोनाचा धोका पाहता नागरिक म्हणतायत की स्वतःच्या जीवाची काळजी घेण्यासाठी होळीचे निर्बंध जे लावण्यात आलेले आहेत ते बरोबर आहे. तर दुसरीकडे असं म्हटलं जातं की संस्कृती देखील जोपासणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर एकूणच आपण पाहतोय की नागरिकांच्या प्रतिक्रिया जर ते येऊ लागलेल्या आहेत. कोणी नागरिक म्हणतंय की या निर्बंध जे लावलेले आहेत ते चांगले आहेत किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव जो वाढत चाललेला आहे त्या निमित्तानं आपण होळी नाही साजरी केली तरी चालेल असं देखील नागरिकांचं मत आहे. तुर्तास वेळ झालेली आहे, एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त लोकशाही. एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. एकूणच आपण पाहतोय नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय. होळी सणावर निर्बंध आलेले आहेत, नागरिकांच्या प्रतिक्रिया या संदर्भात घेतोय. थेट जाऊयात अंबरनाथमध्ये. मयुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. मयुरेश, काय नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत? अवघ्या काही दिवसावरून पोचलेली असते ती होळी, म्हणजे मराठी माणसांची जी होळी, ही पारंपरिक होळी, आता त्याच्यावर सुद्धा निर्बंध काही आणलेत. जर आपण बघितलं की होळी सण हा मराठी माणसाचा मोठा सण मानला जातो, मात्र त्याच्यावर पण आता निर्बंध आले. कारण होळी सण साजरा करताना जर साजरा करायचा झाला तर सोशल डिस्टन्सिंग मास्क हे कंपल्सरी असणार आहे. तसेच सोसायटीमध्ये होळी सण साजरा करताना काही नियम असणार आहे, जर नियम मोडले तर त्या नागरिकावर काही गुन्हे दाखल होऊ शकतात. तर त्या संदर्भातच आपल्या सर्व काही सामान्य नागरिक आहेत त्यांच्याकडूनच विचार करू. दादा मला सांगा, मराठी माणसाचा सण असणारा होळी त्याच्यावर सुद्धा आता सरकारने काही निर्बंध आले की जसं जेणेकरून DJ नसणारे, बँजो नसणारे, म्हणजे पहिले आपण होळी सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो, तो आता होणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं? मुळात ह्या सरकारला डोकंच नाही आहे की ह्या सरकारने नेमकं कशावर निर्बंध केलं पाहिजे. आणि हे सरकार टोटली हिंदुत्वाच्या विरोधात आहे. जर मुसलमानांचा एक नमाज असेल त्यावेळेस त्यांना भरपूर मुभा आहे,
पण हिंदूंच्या सणाला ह्या सरकारला लाज नाही वाटत की ह्या गोष्टीला तुम्ही निर्बंध आणताय? आणि करोना फक्त महाराष्ट्रात आहे? हा माझा सवाल आहे तुम्हाला. सरकारला मी विचारतो आहे, करोना फक्त महाराष्ट्रात आहे? पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत, सगळीकडे निवडणुका होत आहेत, आणि ह्या होळीने जर तुम्हाला करोना होत असेल तर हा सरकार मूर्ख आहे एकदम. म्हणजे याला डोकंच नाही आहे की त्यांनी कुठल्या गोष्टीला त्यांनी निर्बंध आणला पाहिजे. हा माझा त्यांना प्रथम सवाल आहे. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहे. दादा मला सांगा, होळीला सुद्धा आता काही निर्बंध आले, कारण की येत्या काही दिवसातच होळी सण येणार आहे. मराठी माणसाची होळी सण म्हणजे मोठी पारंपरिकचा सण असतो, तो आपण थाटामाटात साजरा, पण आता त्याच्यावर सुद्धा काही निर्बंध असणार आहे की जेणेकरून होळी साजरी होऊ शकत नाही, करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असं सरकारला वाटत आहे. त्यामुळे हे निर्बंध आणतात. तुम्हाला काय वाटतं? सरकार काही राजकीय हेतू पुरस्पर जपण्यासाठी हे सर्व निर्बंध आणत आहे, आणि सरकार लॉकडाऊन नागरिकांच्या मनाच्या विरुद्ध जाऊन लॉकडाऊन लावून काहीतरी त्यांचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटत आहे. कारण की जिथे इलेक्शन्स चालू असतात तिथे प्रचारसभेला पहिले सरकारचेच पुढारी असतात. पहिले राजकीय पुढारी पहिले इलेक्शनसाठी सभा घेतात, त्यावेळेला त्यांना कोरोनाचा प्रॉब्लेम होत नाही. तर जेव्हा लोकांना आज कुठे त्यांची परिस्थिती व्यवस्थित चालू झाली, लोकांचे व्यवस्थित नोकरी धंदे चालू झाले, तर अशा प्रकारे लॉकडाऊन लावण्याचा प्रयत्न केला जातो की हिंदू सणांना कंट्रोल करा, लोकांना एकत्र येऊन देऊ नका. हे फक्त हिंदूंवर लादलं जातं आहे. आणि होळी सण हा साजरा तर झालाच पाहिजे, कारण की हा आमचा पारंपरिक आणि खूप महत्त्वाचा सण आहे हिंदूंचा. आपल्यासोबत अजून काही आहे? दादा मला सांगा, राज्यभरात होळीचा जो आपला सण असतो त्याला सुद्धा आता काही निर्बंध आणले, काही अटी, काही नियम असणार आहे. तुम्हाला वाटते होळी सण साजरा झाला पाहिजे की नाही? होळी सण साजरा झाला पाहिजे, पण कसं आता कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढत आहे, तर थोडीशी काळजी घेऊन होळी सण साजरा झाला पाहिजे बस. होळीचे काही म्हणजे निर्बंध आहेत, त्याच्यावर काही अटी असणार, काही नियम असणार की सोशल डिस्टन्स किंवा मास्क घातलं कंपल्सरी असणार आहे. होळीची आपण पूजा करताना फक्त 1 किंवा 2च जण ते दर्शन घेऊ शकतात. पण आपला मराठी माणसाचा सण म्हणजे काही सण साजरे होतात, तसं आता हा मराठी सण आता दिसणार नाही आपल्याला, तर ह्यावर काय होतं? मराठी सण सध्या तसं बघायला गेलं तर असं काय सरकारने निर्बंध नाही लादले पाहिजेत का होळी सण साजरा नाही. आता कित्येक वर्ष झाली परंपरा चालू आहे होळीची, तर सरकारने असे निर्बंध नाही लादले पाहिजेत का होळी सण करू नका किंवा होळीची पूजा करू नका. मॅडम तुम्ही काय सांगणार? मराठी माणसाचा सण असताना ती होळी आली तर म्हणजे होळी रे होळी पूर्णाची पोळी, आपण असं लहानपणी एक गाणं बोलायचं. तर आता तीच सण आता कुठेतरी म्हणजे त्याच्यावर सुद्धा निर्बंध आले, तर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं इतर जसे सण आपण साजरे केले, जसं की दसरा झाला, दिवाळी झाली, तसाच त्याचपैकी हा एक होळी म्हणून आपला सण आहे. तर ह्याला पण तुम्ही सोशल डिस्टन्सिंग किंवा तुमचे जे काही आहेत अटी त्याच्याप्रमाणे तुम्ही ते लागू करून हा सण साजरा केला पाहिजे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाला आपली काळजी आहे, जो तो आपापली काळजी घेत आहे, तर त्या काळजी घेण्याच्या याच्यामध्ये जो तो आपल्या पद्धतीने आपला सण त्यांनी साजरा करावा. या होत्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया की मराठी माणसाचा सण असलेली जी होळी ती साजरी झाली पाहिजे. सरकारने काही अटी, काही नियम दिले असतील ते आम्ही पालन करून नंतर ती जे काही असतील नियम ते जर आम्ही पालन करू, पण आम्हाला होळी सण हा साजरा करून द्या, अशी सामान्य नागरिक मागणी करत आहे. तर आपण पाहिलेलं आहे सार्वजनिकरित्या होळी सण साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आलेले आहे. मात्र आपण एक जबाबदार नागरिक आहोत आणि आपण आपली काळजी करणं, कुटुंबियांची काळजी घेणं तितकंच आपले एक जबाबदारी आहे आणि ती पार पडणं देखील तितकंच गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, गर्दी करू नका, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा. प्रत्येक दिवशी लोकशाही न्यूज तुम्हाला आवाहन करत आहे. नमस्कार.